मार्ग नाही अशा अवस्थेमध्ये आपण आज 70-85 लोक इथे जमलेलो होतो. हे काही कमी नाही, हे काही कमी नाही. आम्ही पूर्वी समाजवादी पक्षाच्या सभा घ्यायचो त्यावेळी लोकसंख्या कमी होती. मी पुण्यात आलो त्यावेळी लोकसंख्या 50-60 कोटी होती. त्यावेळी समाजवादी पक्षाच्या सभांना 2-2 हजार लोक आपोआप झाले. कुठे सणवार ऑर्डर. आज ही परिस्थिती काय निर्माण झाली? कुठं आपण नेमकी चालले नाही. क्रांतिसिंह नाना पाटील माझ्या घरी आले 1957 आणि घरी आल्यानंतर मला आता ते काय बोलले मी आठवत ठेवले. मला काय आठवतंय काय बोलले, फक्त एवढंच आठवतं की लोक सारखं ते काहीतरी बोलायचं भाषा आणि कुठला इतका साधा त्यांचं धोतर होतं का ते लुंगी नेसली होते तेच मला कळतं. असा मनुष्य मला याची देही पाहायला मिळाला मी माझं भाग्य समजतो. लोकशाही रत्न मी काही पाहिलं नाही. मी त्यांचं फकीरा हा चित्रपट पाहिला आणि कादंबरी थोडीशी वाचलेली आहे. पण त्यांनी अन्य दलित साहित्यिकांप्रमाणे आपल्या आयुष्याचं जे दुर्भाग्य आहे तेवढाच फक्त विषय केला नाही. त्यांनी त्यांचा गाव त्यांचा भाग सगळं पुढं आणलं आणि फकीरा चित्रपटातून आपले सूर्यकांत मांढरे यांनी फकीराची इतकी सुंदर भूमिका केलेली आहे. अण्णाभाऊंच्या काही सिनेमांवर चांगले चित्रपट निघाले. चित्रपट ज्याच्या नावाने निघतात त्याच्या ज्या लेखकाला तो सहज कारमध्ये हिंडायला लागतो, 3-4 बेडरूमचा फ्लॅट घेतो. अण्णाभाऊ हे आमच्या अर्जुनराव साळवी होते कोपरपेठेत. अर्जुनराव साळवी तर अर्जुनराव साळवींच्या घरी एक अशी एवढीशी छोटीशी पाक त्याच्यावर येऊन अण्णाभाऊ आराम करायचे काही वेळ आणि केव्हा यायचे, थोडं खायचे, केव्हा जायचे. अशा अवस्थेत त्यांचं जीवन होतं. नाना पाटलांना तरी सातारा आणि बीडहून 2दा खासदार केली. 2दा म्हणजे मग त्यांना पेन्शन वगैरे सुद्धा चालू झालं असेल. पण अण्णाभाऊंचे जे मी ऐकलं आहे मी पाहिलं नाही. अण्णाभाऊंना मी सातारा साहित्य संमेलनात असं लांबून थोडंसं पाहिलं आणि अगदी ढगळ लेंगा आणि पांढरा शर्ट आणि ते सुद्धा काय कडक इस्त्री वगैरे करतात ना. अगदी कडक इस्त्री चांगली दिसते असं लोकांना काय वाटतं हेच मला कळायला कळतं. हे जे स्टार्च लावलेलं असतो हे गांधीजींची खादी वापरायची पण त्याला स्टार्च आणखीन लावायचं की ते कडक दिसलं पाहिजे. आणि त्याच्यावरच्या अशा म्हणजे त्या स्टार्च केला तरी त्याला सुरकुत्या पडतात. तर त्या काही लोकांना फार आवडतात. सुरकुत्या दिसतात का असं विचारतात की जसं एखादं रेशमी लुगडं किंवा जरीचं लुगडं स्त्रिया एकमेकांना विचारतात ना कसं दिसतंय तसं हे चालतं. अशा अवस्थेपर्यंत आपण कसे आलो याचा विचार केला पाहिजे. खरं स्वातंत्र्य मिळाल्यास तो इशारा मिळाला होता. गांधीजींना नौखालीला का जावं लागलं? इकडं ज्यावेळी शपथविधी होत होता त्यावेळी त्यांच्या अंगावर लोक थुंकतील का काय अशी परिस्थिती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचं मी सांगतो फार पुढचं नाही. आणि आता तर काय माहिती आहे का, मोटारी आहेत, रस्ते चांगले होत आहेत, इकडून काय 100 फूट रुंद, तिकडून काय 200 फूट रुंद. पण माणसाचं मन काय बदललं. आणि नाना पाटलांच्या आपण गोष्टी करतो तर फार गंभीर सगळं होत चाललेलं आहे. आपण इथं 70-85 लोक आहोत पण काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला येऊ नव्हतं. मोठं अधिवेशन नव्हतं तेव्हा लेट अस बिगिनिंग हॅज टू बी मेड समवेअर. विथ दिस वर्ड्स आय टेक विल लीव. थँक्यू ऑल. हे बोलताना मला नेहमी ही जाणीव होत राहते काय बोलावं कसं बोलावं. ते विकास नाही माहिती. विकास आत्ताच बोलून तिकडे गेलेला आहे.
मित्र आहे माझा, तो चळवळीतलाही. नंतर मी अधिकारी झाल्यानंतर आम्ही थोडेसे दूर झालो, पण तो चळवळीतलाही मित्र आहे. आणि त्या पुरोगामी चळवळीचं नेतृत्वच त्याच्याकडे होतं आमचं. म्हणजे आमचा तो खरं म्हणजे गुरु आहे, माझ्यापेक्षा लहान आहे 2 वर्षांनी. आता सुरुवात करण्यापूर्वी एकच सांगतो की माईक समोर धरा. हां, जवळ तुमच्या इथे. सॉरी, असा. या 2 महामानवांची शतकोत्तर जयंती आपण साजरी करीत आहोत. अण्णा भाऊंना सुद्धा 100 उलटून गेले आणि ही क्रांती सिंहांची 125वी शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती आहे. या निमित्ताने आपण इथे जमलेलो आहोत. आता या लोकांचं स्मरण करताना या दोन्ही नेत्यांचं म्हणा किंवा व्यक्तींचं म्हणा किंवा क्रांतिकारी विचारांची पेरणी करणाऱ्या या लोकांची जेव्हा आपण आठवण करतो तेव्हा हे आठवायलाच हवं की जेव्हा अण्णाभाऊंनी कोणासाठी काम केलं आणि स्वातंत्र्यापूर्वी जास्त काम केलं ते नाना पाटलांनी केलं. आणि 2014 साली माझे वडील 100 वर्षाचे होऊन गेले, त्यावेळेस ते मला सांगत असत काय होते क्रांतीशी. आणि मग मी तो मागोवा घ्यायचा म्हणून सांगलीतल्या अनेक लोकांना फोन करून विचारलं, बोललो. माझे काही मित्र आहेत तिथे, त्यांच्याबरोबर काम करणारे, नाना पाटलांबरोबर काम करणारे जे डिक्टेटर होते लाड नावाचे, त्यांचा नात्यातलेच होते ते. आणि आता जे प्रमोद लाड आहेत ते नाना पाटलांच्या बहिणीचा मुलगा आहे. त्या बाच्याशी मी बोललेलो आहे. त्यांनी मला खूप मदत केली या बाबतीमध्ये. अर्थात इथे बोलताना त्यांचं स्मरण आणि त्यांच्या कार्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. माझ्यापेक्षा मोठमोठे विचारवंत समोरही आहेत, व्यासपीठावरही आहेत. तेव्हा अधिकचा वेळ न घेता मी माझ्या वाणीलाच विराम देतो एवढ्यासाठी की माहीत जरी पुष्कळ असलं तरी ही जागा नव्हे ती, जेव्हा मी त्यांचं ऐकायला आलेलो आहे. तेव्हा सर्वांची क्षमा मागतो त्या बाबतीत. धन्यवाद. ज्यांनी चळवळीत आवाजाने गाणं शिकवलं किंवा पुढे राहायला शिकवलं ते मोहन वाडेकर, हे आमचे सगळे मी यांना बघत खरं शिकलो. म्हणजे यांच्यावर जनसुरक्षा कायदा आणायचं काम खऱ्या अर्थाने त्यांनी सुरू केले. परत ते म्हणतायत काय की डावे कडवे, मग ज्या उजव्या कडव्यांनी आता यांना पानसरेंना मारलं, दाभोळकरांना मारलं, कलबुर्गींना मारलं, गौरी लंकेंना मारलं, हे कोण होते? ही सनातन संघटना कुठली आहे? मग हे विजून आहेत आणि यांच्याबद्दल तुमच्याकडे काय उत्तर आहे? आत्ता परवा बॉम्ब सोडत लोक परस्पर अगदी सही सलामत सुटली कशी? आणि हेमंत करकरेंना मारण्यामध्ये तुमचं म्हणजे हे जे सगळं आहे हे एका बाजूला, आणि आपण इतक्या प्रमाणात काम करतोय, ज्या विचारांनी काम करतोय, ज्या ह्यांनी काम करतोय, जे वारीमध्ये आम्ही सगळेजण जातो, मी पण वारीमध्ये जातो, आम्हाला वारीमधल्या जाणाऱ्या लोकांना अर्बन नक्षल म्हणायचं काम, हे काय चाललेलं आहे? म्हणजे हेतू पुरस्सर तुम्ही आम्हाला टार्गेट करून हे करायचं काम जे करताय. आणि याच्या पाठीमागे तुमचा जो अजेंडा आहे, जो RSSचा अजेंडा आहे, जो भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे, हा कुठं घेऊन चाललेला आहे समाजाला, याच्या संदर्भात विचार केला पाहिजे. आणि हे सगळे आपण हा जे कार्यक्रम करतो या निमित्ताने हा सगळा उठाव आपण करतोच आहोत, करणार आहोत आणि इथून पुढे आपण त्याला खूप मोठं तोंड देणार आहोत. आज जनसुरक्षितेसाठी एक मोर्चा मुंबईला चाललेला आहे. ते सांगायला लागले की जनसुरक्षा कायदा चुकीचा आहे, जनसुरक्षा कायदा आम्हाला मान्य नाही. हे सगळं आपल्याला कलेक्टिव्हली एकत्र करून आपण लढतो आहोत. पुण्यामध्ये आम्ही म्हणजे संदीप तामणकर असतील, संदीप परिवार असतील, मोनवाडेकर असतील, आम्ही सगळे मिळून 2-3 आंदोलनं पुण्यामध्ये केली. आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही शासनाला संदेश दिला की आम्ही हे तुमचा कायदा मानणार नाही आणि आम्ही त्याला विरोध करतो. प्रयत्न आम्ही सगळे करत आहोत, सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळा प्रयत्न चालू आहे. परंतु ही चळवळ इथून पुढल्या काळामध्ये नेटाने न्यायचं काम आम्ही सगळेजण करत आहोत. मी राष्ट्र सेवा दलाच्या वतीने अण्णाभाऊ साठे आणि क्रांतिसिंह नाना पाटलांना अभिवादन करतो. त्याचबरोबर तुमच्या समोर एक कार्यक्रमाचं हे सांगतो की 19-21 सप्टेंबरला या ठिकाणी समाजवादी
विचारांना 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून एक खूप मोठं संमेलन या ठिकाणी होत आहे. आणि या संमेलनाला देशभरातले लोक येणार आहेत. ते संमेलन याच ठिकाणी होते राष्ट्रीय सेवा दलाच्या ह्याच्यामध्ये. आमचे सेवा दलाचे ज्येष्ठ नेते आणि स्वातंत्र्य सैनिक जी पारिक यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली की या पुण्यामध्ये व्हावं आणि ते सेवा दलाच्या प्रांगणात हवं आणि त्याचाच आदर करून आम्ही येथे ते संमेलन घेत आहोत. कल्पना आहे की पितृ पंधरवडा आपण साजरा करतो आणि सगळ्या पूर्वजांची आठवण काढतो. असं सगळ्या धर्मामध्ये असतं की आपल्या पूर्वजांची आठवण काढायची नंतर पुढे पाठवायचं. तर एका अर्थाने इतिहासामध्ये आपल्याला प्रेरणा देणारे, आपल्याला बळ देणारे तर सगळ्यांची आठवण काढणं हे फार महत्वाचं असतं. कारण की त्याच्यामध्ये काही भविष्याच्या कामाची आपल्याला दिशा सापडते. अशी फ्रेम घ्यायची. क्रांती नाना पाटील हे स्वातंत्र्य पूर्व काळातले फार महत्वाचं काम केले. नंतर ते होते खासदार पण होते, काम केलं. पण त्यांची जी महत्व स्वरूपाचं देखील काम करून त्यांनी एक सातारा आणि तो सगळा परिसर जवळपास स्वतंत्र केला होता. म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य 47 साली मिळालं, पण त्याच्या आधी तिथे स्वातंत्र्य उपभोगता आलं. इतकं महत्वाचं काम केलं आणि ते काम एकट्याचं नाही, तर एक फार मोठी त्यांनी त्यामध्ये सेना निर्माण केली होती. त्या सगळ्या स्वातंत्र्यपूर्व काळातल्या वेगवेगळ्या विचारधारेमध्ये अनेक जे नेते होते त्या सगळ्यांचं देखील ते पुण्यस्मरण करायला पाहिजे. आणि अण्णाभाऊ साठे यांचं जे काम आहे, अण्णाभाऊ साठे आणि त्यांचे जे अनेक सहकारी, त्यांचे गुरु यांनी समाजामध्ये एक जाती व्यवस्थेच्या संदर्भातले जे काही आक्रोश आहे ते लोकांच्या समोर मांडले. क्रांतिश्री अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य हा एक वेगळा विषय. त्यांचं साहित्य फार व्यापक आहे. केवळ दलितांच्या पुस्तक नाही, त्याच्या पलीकडे खूप त्याच्यामध्ये गोष्टी आलेल्या आहेत. पण त्यांनी सामाजिक जो विचार मांडलेला आणि साम्यवादी विचार, बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती त्यांनी जो पोवाडा रचला आणि बाबासाहेब आंबेडकरांना ते गुरुस्थानी मानले. ते एका अर्थाने समाज प्रबोधनाचं प्रतिनिधी आणि दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्यपूर्व काळातल्या लढ्यातले प्रतिनिधी असे दोन आपण इथे प्रतीकं ठेवलेले आहेत. 1 ऑगस्ट हा एकेकाळी पुण्यामध्ये लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी म्हणून तो कार्यक्रम पुण्यामध्ये पूर्ण वातावरण असायचं. आणि दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये 2 ऑगस्टला टिळक पुतळ्याला हार घालणाऱ्या काही पुरुषांचे याचे नेत्यांचे फोटो असायचे. हळूहळू काळ बदलत गेला. आता टिळक पुण्यतिथी, टिळक स्मारक मंदिर पुरती राहिली आणि बाकी सगळ्या देशभर किंवा राज्यभर अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी होती. दोन्हीचं आपापल्या स्थानी महत्त्वाचं आहे. म्हणजे इथे कदाचित बोललं जाणार नाही म्हणून मी इथे मुद्दाम बोलतो आणि कदाचित उल्हासदादा त्याच्यामध्ये थोडी घालू शकते. ते लोकमान्य टिळकांच्या विषयी देखील थोडंसं बोललं पाहिजे. लोकमान्य टिळकांचे अनेक विचार आहेत की ज्याच्याशी आपल्या सगळ्यांचे मतभेद आहेत. म्हणजे संमती वयाच्या कायद्यापासून शाहू महाराजांच्या त्या वेदोक्त मंत्राच्या संदर्भातले अनेक मुद्दे आहेत. आणि अनेक महापुरुषांच्या बाबतीत अनेक असे मुद्दे असतात की कदाचित आपल्याला मान्य होणार नाही. पण मग टिळकांच्या बाबतीत आपलं महत्त्व, आपण त्यांना का महत्त्व द्यावं, हे 2-3 कारण आहेत. नंबर 1, टिळक हे काँग्रेसचे पुढारी. त्या अर्थाने ज्याला आपण आज हिंदुत्ववादी म्हणतो असे नव्हते. म्हणजे त्यांना सर्वसमावेशक राजकारण करायचं त्यांनी त्या काळातल्या मर्यादेमध्ये प्रयत्न केला. दुसरे ते जहालपंथी होते. तर महाळपंथ आणि जहालपंथ हा सगळा इतिहास त्याच्यातले बारकावे आपल्याला माहिती नाही म्हणून मी सांगतो नेमके काय. मवाळपंथ म्हणजे काय की ब्रिटिशांच्या सरकारशी संवाद करून काही पार्लमेंटमध्ये आपल्या व्यथा मांडायच्या किंवा काही कायदेशीर मार्गाने, कॉन्स्टिट्युशनल मार्गाने मागणी आपली करायची. तो जो सगळा मांडणारा वर्ग होता त्याच्यामध्ये गोपालकृष्ण गोखले आणि बाकी बरेच होते. असा तो वर्ग होता, त्याला मवाळपंथी म्हणत होते, नेमस्त. आणि रस्त्यावरती येऊन आंदोलनं करायची आपल्या मागणीसाठी हा सांगणारा जो वर्ग होता तो जहालपंथी होते. आणि टिळक महाराज हे जहालपंथी होते. स्वदेशाच्या म्हणजे त्यांचा जो सगळ्यात मोठा वाक्य आपल्याला सगळ्यांना लक्षात राहतं ते की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच. ही जी मांडणी आहे ही त्या काळातली फार महत्त्वाची होती. त्यांनी स्वदेशी प्रथाचाही प्रयत्न केला. परदेशी मालाची होळी वगैरे जे गांधी त्या काळामध्ये आले होते, पण त्याच्यामध्ये टिळकांची देखील फार मोठी प्रयत्न होती. टिळकांनी त्या राजद्रोहाच्या याच्यासाठी
जवळपास म्हणून 4 वर्ष तुरुंगवास मंदालीमध्ये त्यांनी तो उपभोगला, तेव्हा टिळकांचं देखील महत्त्व आपल्या या सगळ्या ज्यावेळी स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाचा आणि ब्रिटिशांच्या विरोधातल्या चळवळीचा इतिहास ज्याचं वर्णन करतो तर टिळकांचा उल्लेख केला पाहिजे. बाकी त्याच्यानंतर जे संघ आणि हिंदू महासभा आली आणि त्याच्यामध्ये काय फरक होता तर टिळक हे ब्रिटिशांच्या विरोधात होते, मरेपर्यंत विरोधात होते आणि संघ आणि हिंदू महासभा हे स्थापनेपासून शेवटपर्यंत ब्रिटिशांच्या साठी काम करत होते आणि काँग्रेस विरोधात त्यांचा पाया होता. म्हणून आपण या सगळ्या महापुरुषांचा ज्यावेळी उल्लेख करतो आणि संयुक्त महापुरुषांची जयंती साजरी करतो तेव्हा काही असे हे बारकावे देखील इथे आपण लक्षात घेतले पाहिजे. इथे मौलाना आझादांचा उल्लेख केला पाहिजे. स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये हमीद दरबार यांनी केलेलं काम नाही. दोन्ही परस्पर विरोधी विचार होते. मौलाना आझाद हे अतिशय धार्मिक होते, पण सेक्युलर राष्ट्राची कल्पना मांडणाऱ्यामध्ये महात्मा गांधी आणि मौलाना आझाद होते आणि जे विचाराने अश्रद्ध होते हे सावरकर आणि मोहम्मद अली जिना हे धार्मिक राष्ट्राची कल्पना मांडत होते. ते स्वातंत्र्य चळवळीचे सगळे बारकावे लक्षात घेतले पाहिजे. म्हणून मौलाना आझाद हे श्रद्धाळू मुस्लिम होते पण सेक्युलर राष्ट्राची एक आग्रह धरणाऱ्यापैकी होते. अमित दरबार तर तो विचार त्यांनी फार पुढे नेला. असे अनेक नेते की ज्यांनी हा आधुनिक भारत घडवण्याचा प्रयत्न केला आहे आणि आपण ज्यावेळी या सगळ्या महापुरुषांची आठवण काढतो त्यावेळी याचा कुठला भाग घ्यायचा आणि कुठल्या भागाच्या आपण विरोधात उभं राहायचं याचं भान असलं पाहिजे. आणि म्हणून आता अलीकडे आपण जे वारीमध्ये सहभागी होण्यापासून आपल्यामध्ये काही सुधारणा करतो ही आपली स्वतःची सुधारणा आहे. जे एकेकाळी आपण चूक केली होती दुरुस्त करायचा आपण प्रयत्न करतोय. तर या समाजामध्ये प्रत्येक धर्मामध्ये काही उदरमतवादी परंपरा आहे आणि काही कट्टरपंथी आहे. तर कट्टरपंथीच्या विरोधात आपण उभं राहणं सगळ्या धार्मिक म्हणजे खरं तर ते याच्या आधी जो उल्लेख केलेला आहे तर पुन्हा त्याचे मी इथे नमूद करू इच्छितो की त्या ज्या प्रेरणा आहेत त्या कबीरमध्ये आहेत, त्या बुद्धामध्ये आहेत आणि त्या आंबेडकरांच्या मध्ये देखील आहेत. महात्मा फुलेंनी देखील क्रांतिकारी विचार मांडलाय पण निर्मिकाला त्यांनी नाकारलेलं नाही. तर त्यांच्या निर्मिकाची जी कल्पना ही फार व्यापक आहे. तर मला असं वाटतं की आपल्याला या सगळ्या गोष्टी समजून घेऊन पुढचा काळ जो आहे अतिशय अवघड काळ आहे म्हणजे आता सुवर्ण काळ आहे असं जे म्हटलं जातं तर माझ्या कल्पनेप्रमाणे स्वातंत्र्योत्तर काळातला हा सगळ्यात काळा काळ आहे असं म्हणायला हरकत नाही. त्या पद्धतीने देशामध्ये सगळ्या हिंसाचार आणि द्वेषाचे अत्युच्च गाठलं गेलेलं आहे आणि त्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला सामोरे जायचं आहे. आणि या सगळ्या आधी होऊन गेलेल्या महापुरुषांच्या वेगळ्या विचारांमध्ये आपल्याला काही ना काही निश्चित सापडेल आणि ते घेऊन आपण पुढे जाऊया. या प्रसंगी मला बोलायला संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो. तुमच्याकडे आभार. हा कार्यक्रम आपण अतिशय उत्साहानं आयोजित केलेला आहे. ही कौतुकाची गोष्ट आहे. महापुरुषांचं स्मरण करणं आणि अशा प्रकारे त्यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवणं ही एक महत्त्वाची गोष्ट या निमित्तानं आपण पुढाकार घेऊन केलेली आहे. मंचावर सगळे उपस्थित जे आहेत मान्यवर विशेषतः आपले आजचे प्रमुख वक्ते प्रवीण गायकवाड यांनी इतके मूलभूत विचार या ठिकाणी मांडलेले आहेत. तर या निमित्तानं मी आज केवळ श्रोता म्हणून इथे आहे. मला फत्तेसिंगरावांचंही भाषण ऐकायचं आहे, उल्हासदादांचंही ऐकायचं आहे. आपलं जास्त वेळ न घेता मी क्रांतिसिंह नाना पाटील आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या दोघांच्याही स्मृतींना नम्रतापूर्वक आदरांजली वाहतो. धन्यवाद. मी बघत होतो की आपली मनोगत संपल्यानंतर त्याला ब्रेक द्यावा. ठीक आहे. सर्वप्रथम क्रांतिसिंह नाना पाटील आणि लोकशाहीर साहित्यरत्न कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो. सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि लाल सलाम आणि गीताला सुरुवात करतो. गीत अण्णाभाऊ साठे यांना समर्पक आहे. यांना अर्पण केलेलं गीत आहे. गीताची सुरुवात अशी. सह्याद्रीच्या कडे कपारी दाट जंगलात गरजत होते सत्तो राणजी पश्चिम भागात. हा हे जी हे जी हे जी र हाजीची
त्याच वाटेवर जन्माला बाणा लढाऊ, अन्यायाचा कर्दन काळ नाव अण्णाभाऊ. हे जी हे जी हे जी रहाजी जी, म्हणे फकीरा ऊट लढाया, म्हणे फकीरा ऊट लढाया, हात जाऊ दे शस्त्राले. अन रात चिरुनी बांग देतो लाल सलाम त्या सूर्याले, रात चिरुनी बांग देतो लाल सलाम त्या सूर्याले. उघड्यावर बेघर जिंदगी बिलंदराने काढली, बिलंदराने काढली. जातीच्या उतरंडीवरती तोपतयाने डागली, तोपतयाने डागली. अन चाल करुणशा संसत्तेवर चाल करुणशा संसत्तेवर, चाल करुणशा संसत्तेवर शस्त्र केले हलगिले. अन रात चिरुनी बांग देतो लाल सलाम त्या सूर्याले, रात चिरुनी बांग देतो लाल सलाम त्या सूर्याले. दलित श्रमिकांची मुक्ती तू गायली गाण्यातुनी, गायली गाण्यातुनी. नायिका बनवले नारीला कथा कादंबऱ्यातुनी, कथा कादंबऱ्यातुनी. अन अर्पण केली लेखनी तू रे, अर्पण केली लेखनी तू रे, अर्पण केली लेखनी तू रे. दलित श्रमिका मुक्तीले. अन रात चिरुनी बांग देतो लाल सलाम त्या सूर्याले, रात चिरुनी बांग देतो लाल सलाम त्या सूर्याले. साहित्याचा बाप तू रे, शाहिरीचा तू कणा, शाहिरीचा तू कणा. मिळवल्या ही माय मराठी कोरल्या शहीदांच्या खुणा, कोरल्या शहीदांच्या खुणा. अन हलगीचा कडकडाट झाला, हलगीचा कडकडाट झाला, हलगीचा कडकडाट झाला. फुंकले रणशिंगरे. अन रात चिरुनी बांग देतो लाल सलाम त्या सूर्याले, रात चिरुनी बांग देतो लाल सलाम त्या सूर्याले. उठडे झालो आता मी उधळण्याई सत्तांतरे, उधळण्याई सत्तांतरे. लढू गिणीची ही लढाई, गीत तुझे हे गात रे, गीत तुझे हे गात रे. अन तुरुंग फोडू व्यवस्थेचे, तुरुंग फोडू व्यवस्थेचे, तुरुंग फोडू व्यवस्थेचे. क्रांतीच्या ओघात रे. अन रात चिरुनी बांग देतो लाल सलाम त्या सूर्याले, रात चिरुनी बांग देतो लाल सलाम त्या सूर्याले. रात चिरुनी बांग देतो लाल सलाम त्या सूर्याले. धन्यवाद. जय भीम. जाता जाता एक एवढं मनोगत व्यक्त करतो की 13 सप्टेंबर रोजी मुंबई येथे कॉम्रेड शरद पाटील जयंती महोत्सवाची सांगता होणार आहे. त्याचा एक कार्यक्रम 22 जून 2000. त्यांच्यावर हल्ला झाला, का झाला, प्रत्येकाचं वेगळं अनुमान आपल्या आपल्या सोयीनुसार तो अर्थ काढत असेल. पण मला असं वाटतं आजच्या प्राथमिक स्वरूपात तरुणांची जी काही भावना आहे त्या भावना प्रवीणदादा व्यक्त करत आहे. आजच्या भारतीय तरुणाला जे अपेक्षित आहे ना ते प्रवीणदादा मांडणी करतात गेली 5-6 वर्षापासून. 5-6 वर्षापासून त्यांना ऐकतोय. अगोदर ब्रिगेड वगैरे त्या वेगवेगळ्या संघटना त्यांचं आम्हाला एवढं कळायचं नाही किंवा त्या गोष्टी मला पटायच्या सुद्धा नाही. पण प्रवीणदादाने जेव्हा मांडणी केली की आजच्या तरुणाने दगड उचलायचं, फेकायचं, काही तोडायचं, तोडफोड म्हणजे प्रतिक्रियावादी जो आंदोलन जो तरुण गुंतलेला आहे ना त्यांना एक सृजनशील वाट देण्याचा प्रयत्न प्रवीणदादांनी केला सर्वप्रथम त्या महाराष्ट्रामध्ये. त्याच्या अगोदर पुरोगामी संतांनी केलेलं आहे, विचारवंतांनी केलेलं आहे. पण ती धुरा आता प्रवीणदादा सांभाळतात. म्हणून मला असं वाटतं की म्हणून त्यांच्यावर जाणीवपूर्वक त्यांना जो अडथळा तयार होत आहे तरुणांना इथल्या धर्माच्या पाठी या वेगवेगळ्या ज्या म्हणजे त्यांनी ज्या आता धर्माची व्याख्या केली ते त्यांना पटवून द्यायचा, त्याच्या पाठी सर्वांना लोटण्याचा प्रयत्न आहे. मग तिथे कुठेतरी प्रवीणदादा अडचण ठरत आहे म्हणून त्यांनी प्रवीणदादा हल्ला केला असावा. दुसरा विषय धर्माचा आला. आता धर्म हा काय प्रॉब्लेम नाही आहे कोणाचा. ईसाई धर्म असू दे, ख्रिश्चन धर्म असू दे की हिंदू धर्म. हिंदू धर्मानं तर अशी काही त्यांना कुंपणच नाही आपल्याला. आपला विमुक्त धर्म आहे. पण जो प्रॉब्लेम आहे ना आपल्या प्रत्येकाच्या मनातला धर्म आहे ना तो प्रॉब्लेम आहे. आपण धर्म म्हणून काय मानतो, आपण ही कर्मकांड म्हणून धर्म मानतो की जो आपला जो माणुसकीचा धर्म, जगाला प्रेम मारवावे, साने गुरुजींनी सांगितलं तो धर्म मानतो.
आणि प्रत्येकाचा धर्म वेगळा असू शकतो, प्रत्येकाचा देव वेगळा असू शकतो, ते त्याला स्वातंत्र्य मिळायला पाहिजे. आता पुरोगामी मंडळींचं आणि जे काय प्रतिगामी मंडळींचा एकच प्रॉब्लेम आहे, ते स्वतःचे प्रत्येकाने आपापली व्याख्या बनवून ते लादण्याचा प्रयत्न. म्हणजे पुरोगामी मंडळी पण हेच करतात की हा धर्म आहे जो संतांनी सांगितला तो त्यांना करू त्यांना वाटतं. आता ज्या आधुनिक युगात एआयच्या युगात तरुणांना जे वाटतं ते त्यांना मांडण्याचं स्वातंत्र्य दिलं गेलं पाहिजे की बाबा तुझा धर्म काय असतो. आता धर्म म्हणजे काय नैतिक आचरण, त्याचं वेगळं काय स्वतःचा एक त्याची कला आहे, त्याची काही कृती असेल त्या माध्यमातून तो व्यक्त होऊ शकतो. पण धर्म म्हणजे हा अमुक एकच असे कोणाचा आग्रह नसावा, पुन्हा संघर्ष उभा राहतो. या संघर्षातून आपल्याला वाट मोकळी करून त्यांना वेगळं एक स्वतंत्र त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून द्यायला पाहिजे असं मला वाटतं. आता काही मुद्दे मला इथे आग्रहाने मांडायचे तर ते बोलून मी थांबतो. महाराष्ट्र मिळवून दिला तसं आपण आता का करत नाहीये. आपण आपलं वेगळं एक व्यासपीठ घेऊन बसलोय, आपली खुर्ची घेऊन बसलोय आणि आपलं एक पद वगैरे सांभाळत बसलो आणि त्या अनुषंगाने आपण ओढ असतो. पण आपल्याला ज्याच्याशी लढा द्यायचा ते लोक एकत्रित वेगवेगळ्या विचार सुद्धा एकत्रित आपल्या पुढे प्रतिगामी सर्वात पुढे न्यायचा प्रयत्न करतात. ओके, तर त्याऐवजी सर्व पुरोगामी समविचारी मंडळी एकत्र येऊन सामूहिक आणि दूरदर्शी नियोजनबद्ध अशा अभियानाचे आयोजन करणे अत्यंत गरजेचं आहे. आपली चर्चा साधारणपणे कट्टर विचारसरणीची टीका करण्यात खर्ची पडते. म्हणजे आपण जेव्हा एकत्र होतो, मी असं म्हणजे अनुभवलंय, प्रत्यक्ष पाहिलंय की आपण कुठे एकत्र राहिले पुरोगामी जवळच्या वेगळ्या संघटनेची मिटिंग्स असते की आता आंदोलन तर सर्व प्रतिकात्मक असतात की ह्याने हे केलं की आम्ही हे करणार, आता त्यांनी ते केलं की आम्ही असं करणार. मग त्याच्यामध्ये सर्व आपण आपल्याला काय पाहिजे ना, आपल्या एकूण आजच्या भारतीय तरुणाची काय समस्या आहेत, त्याचे उद्योग म्हणा, शिक्षण म्हणा या रोजगार म्हणा, या विषयावर आपण एकत्रित काय येऊ शकत नाही. येऊ शकतो नक्कीच, पण आपल्याला जे जे वाटतं ते आपण करत असतो. आता मला एक उदाहरण द्यायचं आहे पंडित नेहरूंचं. पंडित नेहरूंनी जेव्हा देश हातात घेतला तेव्हा म्हणजे कंगालच होता, म्हणजे त्याची काही आर्थिक असा चांगला बेस नव्हता. पण त्यांनी पूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला आणि ते एक पंचवार्षिक योजना आणली. दुसऱ्या देशाचा अभ्यास केला असेल, त्यांच्याकडून काही आयडिया घेतली असतील. तसं मला त्या धर्तीवर असं म्हणायचं आहे की तुम्ही पण इथल्या तरुणांच्या ज्या समस्या आहेत ना त्या बघा. त्यांचा रोजगार आहे, त्यांना धर्म म्हणजे नक्की काय सांगायचं ते बघा, शिक्षणाचं आहे. तुम्ही आपापलं म्हणजे नाही का ते प्रतिगामी संघटना म्हणजे कट्टर संघटना काहीतरी सांगत असतात, करत असतात आणि त्याचं मग खंडन करायला तुमची पूर्ण शक्ती वाया घालवतात. हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे. तुम्ही एकत्रित या विषयाचा अभ्यास करून एकत्रितपणे आपण हा लढा देऊ शकतो. अण्णाभाऊंनी किंवा आपल्या क्रांतीय नाना पटोले असं समन्वय साधून अनेक लढे लढले गेलेले आहेत. मुंबईचा जेव्हा कामगारांचा लढा होता, गिरणी कामगारांचा, तर अण्णाभाऊंनी त्या गोष्टीला साथ दिलेली आहे. म्हणजे काही लोकांनी दिले नाही त्याच्यामुळे आपण इथे आहोत, पण अण्णाभाऊंनी तेव्हा त्या मजुरांचा आवाज बांधलेला, जेव्हा संयुक्त महाराष्ट्राचा आवाज होता तेव्हा पण त्यांचा तो प्रश्न वेगळा होता. पण संयुक्त महाराष्ट्राच्या अण्णांनी, शाहीर रमेश शेट्टी ह्या वेगवेगळ्या कलावंतांनी आणि प्रज्ञावंतांनी त्याला साथ दिलेली आहे. मला असं एकत्रित इथे असं मांडायचं आहे की आपले प्रश्न वेगवेगळे नसू शकतात. आपले सर्वांचा प्रश्न एकच आहे, आजच्या तरुणांचा जो आहे भावी पिढ्यावर तुम्ही फोकस करायला पाहिजे, त्यांना बोलायला दिलं पाहिजे, त्यांच्या ज्या समस्या आहेत एकत्र येऊन सोडवायचा प्रयत्न केला पाहिजे. थँक्यू. मी काही भाषण करण्यासाठी उभा नाही, परंतु या ठिकाणी जे संयोजक आहे, जे आयोजक आहे, आमचे मित्र ॲडव्होकेट रवींद्र रणसिंग यांनी हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे आणि या कार्यक्रमाला अशा महान नेत्यांची, महामानवांची जयंती तुमच्या आमच्यामध्ये विसर पडता कामा नये आणि त्याचं आयोजन केलं, नियोजन केलं. म्हणून मी प्रथमतः जनसंघर्ष समितीचे अध्यक्ष रवींद्र रणसिंग साहेब आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मी अभिनंदन करतो. आता ह्या दोन महामानवांचं या ठिकाणी सर्वांनी अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन केलेलं आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्यसिंह पवार साहेब, त्याचबरोबर संपूर्ण देशाचं सामाजिक असेल, राजकीय असेल, कुठलं असं क्षेत्र नाही अशी संपूर्ण माहितीचा महासागर असलेले उल्हासदादा पवार यांचे विचार आपल्याला या ठिकाणी ऐकायचे.
त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या महिला टिकेकर ताई बसलेल्या आहेत, त्यांचा सुद्धा फार मोठा एक वाचन त्यांचं आहे, त्यांचा सुद्धा फार मोठा अभ्यास आहे. या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि मी जाता जाता एवढंच सांगतो की समाजामध्ये अनेक माणसं जन्माला येतात, ही भूमी सोडून जातात, परंतु जयंती आणि पुण्यतिथी कुणाची साजरी केली जाते? ज्यांनी या समाजासाठी देशासाठी काही विशेष काही केलेलं असतं अशाच लोकांची जयंती आणि पुण्यतिथी साजऱ्या होतात. एवढं सांगून या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. तुम्ही बोललंच नाही असं बोलता शुभेच्छा देतो. ठीक आहे, धन्यवाद. आपण आता म्हणजे मी असं म्हणतोय की आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जे फतेसिंह पवार साहेब आहेत त्यांनी सुरुवातीला बोलावं आणि दादांनी नंतर बोलावं. ताईंना मी विनंती करतो की तुम्ही फक्त उभ्या राहा 1 मिनिट आणि शुभेच्छा द्या, म्हणजे तुम्ही पण बोलल्यासारखं होईल. बसल्या जागी द्या. ठीक आहे, धन्यवाद. आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने मी त्यांच्या पुण्यस्मृतीला आभार मानतो. आणि आजच्या सभेचे अध्यक्ष माझे खूप जुने मित्र ते पण उत्तम विद्यार्थी चळवळीतले नेते, वकील आणि कदाचित बॉक्सिंगमध्ये होते काय मला माहिती आहे, ते असोसिएशन विजय सावंत बरोबर. तर त्या चळवळीची सगळी जुनी आठवण बऱ्याच दिवसांनी त्यांची माझी भेट झाली. आणि ते वाल्याचे पवार म्हणजे आपल्या कमलताई विचारे त्यांचं माहेरच तेच सत्यशोधक चळवळीतले केशवराव विचारांच्या सुनबाई त्यांचं आत्ता नुकतं निधन झालं आणि जवळजवळ 93-94-95 वर्षाचे होते. आणि त्यांचा शेवटचा कार्यक्रम माझे मित्र वाडेकर बसलेच नाही ना, त्यांच्या पत्नी आणि त्यांनी आणि बाबा आढावांनी घेऊन आणि अंगण पडते तिथे महात्मा फुले स्मारकामध्ये. ताई आपण आलात तुम्ही आपल्या या ठिकाणी आणि खरं रणसिंग त्यांचे सहकारी त्याला मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आता माने आणि आमच्या अनवर राजाराणी खूप लोक बोलले या ठिकाणी, पण परस्पर मतभिन्नता असूनही आपण एका मानवतेच्या समतेच्या आणि लोकशाहीच्या आणि संविधानाच्या विचारावर एकत्र कसं येऊ शकतो याचा एक विचार यातून आपण करायचा. टोकं खूप आहेत, वेगवेगळी आहेत. आता ज्या महापुरुषांची आपण पुण्य जयंती करतोय संयुक्तपणे, क्रांतिसिंह नाना पाटील हे हाळेचे वारकरी होते, माळेकरी होते आणि त्यांचा शेवटचा श्वास त्यांनी पंढरीलाच एका धर्मशाळेमध्ये त्यांनी शेवटचा श्वास. पण एक काळ ब्रिटिशांचं सरकार जे अर्ध्या जगावर राज्य करतो त्यांना हादरा देणारं, ते खिळखिळी करणारं, त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण करण्याचं कर्तृत्व या माणसाने सांगली जिल्हा म्हणजे पूर्वीचा दक्षिण सातारा उत्तर सातारा त्या जिल्ह्यातले वाटेगाव त्या गावातले सुरुवातीच्या काळातले 7वी शिकलेले तलाठी शिक्षक वगैरे वगैरे असा त्यांचा काळ. आणि त्यांनी प्रति सरकार स्थापन केलं, त्याचा अपभ्रंश पत्री सरकार झाला. प्रति सरकारचा अपभ्रंश पत्री सरकार झाला. आणि पुढे पुढे कथा इतक्या रंगल्या की ते सावकारांना ब्रिटिशांना पकडून पायाला पत्रा ठोकतात आणि त्यांना पकडायला बक्षीस लावलं होतं ब्रिटिश गव्हर्नमेंटने. आणि लंडन टाइम्समध्ये न्यूयॉर्क टाइम्समध्ये त्याच्या बातम्या आल्या होत्या त्या काळामध्ये. असे मोठे क्रांतिकारी किसनवीर त्यांनाही पकडण्याकरता असंच बक्षीस त्यांचे सहकारी क्रांतिसिंह नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली क्रांतिसिंह म्हणजे किसनवीर आपल्या वाईचे सुरूर नावाचं गाव, कवठा नावाचं गाव, त्या गावातले किसनवीर पुढे क्रांतिकारक स्वतःची मुलगी मरण पावली त्यांच्या पायामुळे. भूमिकेत असताना ते घरी जेव्हा लपून मध्यरात्री 2:30-3ला भेटायला आले आणि भिंतीवरनं उडी मारली तर अंगणामध्ये त्यांची 1 वर्षाची मुलगी आईबरोबर झोपली होती, त्या मुलीवर त्यांचा पाय पडला, मुलगी मरण पावली. त्या क्रांतिकारांच्या त्या चळवळीतली आठवणी. कॉम्रेड शेख काका हे सगळे म्हणजे किती तुम्हाला नावं सांगू की सातारा जिल्ह्यातले कोणकोणते लोक क्रांतिसिंह नाना पाटलांच्या या संपूर्ण याच्यामध्ये होते.
आमचे देशपांडे विकास रहमतपूरचे तिथं जवळच एकसळ नावाचं गाव आहे, त्यांच्या घरी या सगळे क्रांतिकारी त्या ठिकाणी त्यावेळी येत होते. एकसळ नावाचे, आता मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, साखवडकर जे आता संगीत नाटकामध्ये त्यांना जीवन गौरव पुरस्कार मिळाला, ज्यांचा अंबर नावाचं साप्ताहिक आहे तळेगावला, त्यांचे वडील स्वातंत्र्य झाले, मोठी नोकरी सोडून लाट मारली, गांधींनी सांगितलं नोकरी सोडली नोकरी, त्यांच्या घरी रात्री अपरात्री क्रांतिसिंह नाना पाटील हे येत होते आणि त्या एकसळच्या साखवेकरांच्या पत्नी सर्वांचं जेवण त्यावेळी करत होते. असे क्रांतिसिंह नाना पाटील त्यांचा एखाद म्हणजे अद्भुत वाटावा अशा या सगळ्यांच्या कथा आहेत. आणि तेच गाव त्याच्याजवळ या अण्णाभाऊ साठेंचं, तर त्यांचं काय 1920-49 वर्षाचं आयुष्य, पण 35 कादंबऱ्या, 18 कथासंग्रह, शेकडो पोवाडे, कटाव, फटके, वगनाट्य आणि लौकिक अर्थाने शाळेत म्हणजे काय जेमतेम दुसरी शिकलेली, पण बौद्धिक आणि मानसिक किती तयार होतात त्यावेळेच्या. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अण्णाभाऊ. म्हणजे दुसरी सुद्धा शिक्षण नाही, वय वर्ष 49चं थोडं आयुष्य लाभलेलं आणि 35 कादंबऱ्या. म्हणजे मला आश्चर्य वाटते की काय कधी आणि किती लिहिल्या, रोज लिहित होते. म्हणजे अस्वस्थ त्याच्या मनातली जी एक तळमळ होती ती शब्द फुलाऱ्यातून 35 कादंबऱ्यातून बाहेर, 18 कथासंग्रहातून बाहेर. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत माझ्या महिना गावामध्ये एका गीताने असं रान कुठून टाकलं. शाहीर अमर शेख आणि त्यांच्याबरोबर हलगी, त्यांच्याबरोबर सगळं वाद्य आणि शाहीर अमर शेखांचा पहाडी आवाज असं गगनाला मिळलं. आणि आत्माराम पाटलांची गीतं पार्लमेंटला जेव्हा संपूर्ण घेराव घातला संयुक्त महाराष्ट्रासाठी, त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र उभं होतं माझ्या सरकार, खुशाल कोंबडे दाखवणारा, असं गीत आत्माराम पाटलांचं त्यांनी त्यावेळी गाजवलं. समतेचं, कामगारांचं म्हणजे ही परंपरा होती. तसं पाहायला गेलं तर केशवसुतांनी सांगितलं, या रे या रे त्वरा करा रे, समतेचा ध्वज उंच धरा रे, एकीची ग्वाही द्या रे. कोण होते काय होते ते आता चौकशी करायची जरूर नाही, पण आता जातीवर सगळं आले पहा. म्हणजे मला माफ करा, म्हणजे मी कदाचित तुम्हाला हे विधान चुकीचं वाटेल. सगळे महात्मे, सगळे संत जे महान होते, वैश्विक मानवतेची कल्पना, समतेची कल्पना, लोकशाहीची कल्पना त्यांनी मांडली, व्यक्ती स्वातंत्र्याची, हक्काची, ही जी सगळी भावना त्यांनी व्यक्त केली, त्या सगळ्यांना आपण प्रयत्नपूर्वक लहान, ह्या सगळ्या महान लोकांना आपण लहान करून दाखवतोच. असा अट्टहास आता आपल्या संपूर्ण देशामध्ये, राज्यामध्ये सुरू झालेला आहे. फार वाईट वाटतं मला, फार वाईट वाटतं, पण हे आपणच करतोय आणि स्वतःला पूर्वमेव म्हणतोय. म्हणजे या सगळ्या महात्म्यांना, बाबासाहेब पासून गांधी, सर्वांना, गांधी त्यातनं थोडं सुटले, ते सर्वांना जातीत आपण आढळतोय. पुन्हा आपण म्हणतो बाबासाहेब आंबेडकरांनी जाती अंत सांगितलं, असं हात वर करून सांगतो, तो हात खाली आला की परत बाबासाहेबांना लहान करतो, महात्मा फुल्याला लहान करतो. काय फार वाईट वाटतं. आता कुणाला राग येऊ नका, कुणा व्यक्तीवर माझा रोष नाही, प्रत्येकाचा प्रयत्न चांगला आहे. समता परिषद इथं झाली आणि विलासराव देशमुखांकडे ते खातं होतं, महात्मा फुल्यांचं स्मारक राष्ट्राला अर्पण केलं वगैरे वगैरे. काही पदाधिकारी बघितले तर ते रामदास फुटाणे इतके वैतागले, ते म्हणले अरे महात्मा फुलांच्या समता परिषद म्हणजे पदाधिकारी बघितले तर दुर्दैव आहे, दुर्दैव आहे, हे चुकून झालं असेल, ते सर्व माळे होते. पण ते रामदास फुटाणे म्हणाले कमालदारी म्हणलं काय, म्हणजे ममता परिषदेची गर्दी बघून महात्मा गैवरला म्हणले. त्यांनी कविता वात्रटिका लिहिली, ही वात्रटिका आपल्याला सर्वांना प्रबोधन करणारी आहे. ममता परिषदेची गर्दी बघून महात्मा गैवरला, फुले वाहणारे हात माळेचेच बघून महात्मा थरथरला, तो पुतळा थरथरला. नाही, कविता त्यातला विनोद सोडून द्या, पण आपण कुठे चाललोय, जेव्हा जयंती पुण्यतिथी साजरी करतो म्हणजे काय करतो, हा महत्वाचा मुद्दा. आणि मला असं वाटतं की तो जर आपण नाही केला ना, तर मग या जयंती पुण्यतिथीला एवढाच अर्थ आहे. हार घातला, फुलं वाहिली, अनेकांची भाषणं झाली, टाळ्या वाजवल्या आणि आपण घरी गेलो. आता या सगळ्या महामानवांनी जो विचार मांडलेला आहे किंवा जी काही क्रांतिची चळवळ त्यांनी उभी केली,
चळवळ म्हणजे काय, रस्त्यावर उतरून आंदोलन हा एक भाग आहे, पण लोकांची मनं प्रबोधनातून घडवणं, परिवर्तन करणं हे जन आंदोलन आहे. मग मोहन धारिया तर म्हणाले होते, निवडणुकीचं मतदान हे सुद्धा एक जन आंदोलन आहे, कारण परिवर्तनाची शक्ती त्यामध्ये. आता तर काय त्या ईव्हीएम वगैरे त्याच्यामध्ये जी शक्ती दडवून टाकलेली आहे, त्याच्या विरुद्ध आपलं तुम्हाला मला आंदोलन केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आज या ठिकाणी घडत आहेत. आणि अशा पार्श्वभूमीवर केवळ त्यांच्या साहित्याचा, त्यांच्या विचारांचा किंवा क्रांतिसिंह नाना पाटलांच्या, आणि माणसं अतिशय स्पष्ट साधी होती, वक्तृत्वाची कला त्यांची फार अफाट होती. म्हणजे मला आज आठवते की वक्तृत्वाची कला या विषयावर शिवाजीराव भोसलेंचं प्राचार्यांचं भाषण होतं, आणि नाना पाटलांचं भाषण म्हणजे लाखो लोकांच्या बैलगाड्यावर करून. पण ते त्यांना काय पीएचडी वगैरे नव्हती, कारण आता पीएचडी झालेले टीव्हीवर बघतो आपण, नितेश राणे वगैरे ते शिवाय देतात, त्यामुळे पीएचडी नव्हतं. नशीब पण काय, हे पीएचडी नव्हते. विनोदाचा सोडून द्या. संयुक्त महाराजांचं आधी गमत बघा, साध्या सोप्या लोकभाषेत, त्याला काही जातीवाद तुम्ही समजू नका. शिवाजीराव भोसलेंनी सांगितलं, आणि मग त्यांनी सांगितलं मुंबई आमची, कारण म्हटलं आम्ही श्रीमंत केली, आम्ही व्यापार केला, आम्ही अमुक केला, अमुक तमुक केलं, म्हणून मुंबई गुजरात केली. आता ते क्रांतिसिंह नाना पाटलांची भाषण फार छान होती. बाबा हो, लोक म्हणतात आम्ही मुंबईला श्रीमंत केलं, व्यापार केला, पैसे कमवले, कारखाने आणले, म्हणून मुंबई आमची. मग मी तुम्हाला विचारतो, म्हणले तुमच्या घरात बाळाचा जन्म झाला तर तुम्ही काय करायचं, बिटकोचं ग्राईक काढायचं, म्हणजे बिटको, आणि ते त्याला पाजायचं, आणि पोरगं गुटगुटीत झालं की म्हणायचं पोरगं गुटगुटीत झालं, पण ते बिटको होत नाही म्हणले, हे ते तुमचं आहे. काय क्रांतिसिंह नाना पाटलांची वक्तृत्वाची कला, सामान्य माणसाला एका सेकंदात कळलं मुंबई आमची, संपलं काम. तुम्ही आणि मी अर्धा तास घालवलं तर लोकांच्या काळकाच्या दरम्यान, म्हणून महत्वाचं होतं जन आंदोलन, परिवर्तन हा महत्वाचा मुद्दा. अण्णाभाऊंच्या एका लावणीतूनच संयुक्त महाराजांची चळवळ म्हणजे ती थोडी प्रेरित झाली. फकीरा कादंबरीतून सर्व कळलं नाही, श्रममूल्यावर. आता काळ बदललाय, काळाच्या ओघामध्ये जगातल्याही घटना बदलत गेल्या, जगातल्या विचारांची दिशाही कमी जास्त प्रमाणात होत गेली. एक काळ समतेचं संपूर्ण युरोपमध्ये सुद्धा समाजवादी सरकार होती, पण नंतर मग अनेक गोष्टी घडल्या, जागतिकीकरण घडलं. त्या सगळ्या घटनांच्या रेट्यामध्ये तुम्हाला मला कदाचित कंपल्सरी काही निर्णय घ्यावे लागले असते, तो मुद्दा नाही घे, पण तरी सुद्धा मूळ संविधान जे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले, त्या संविधानाचं रक्षण करणं ही आज सर्वात महत्वाची मोठं काम झालेलं आहे. आणि ते सगळं उद्ध्वस्त करण्याचं अत्यंत मोठं षडयंत्र वेगवेगळ्या पद्धतीनं, आणि नुसतं षडयंत्र नाही तर हा जो बुद्धिजीवी चातुर्वर्णाचा पुरस्कार करणारा एक विशिष्ट वर्ग म्हणतो मी, कारण त्या जातीमध्ये खूप नामवंत माणसं तयार झाली, म्हणून एखाद्या ब्राह्मण जातीला नाही, बाबासाहेबांनी तेच सांगितलं, तो वर्ग निर्माण झालेला आहे. तो बहुजन या शब्दाची व्याख्याही संकुचित त्यांनी करून टाकली. सत्यशोधक ब्राह्मण चळवळीमध्ये मराठा, माळी, धनगर, कोळी, साळी असं प्रचंड मोठी यादी होती, ती आहे सत्यशोधक चळवळीमध्ये, ती सगळी मोडून काढली आणि बहुजनांची व्याख्या देखील संकुचित केली, आणि सगळेच एकमेकांमध्ये मांडतायत, सगळे मांडतायत. फार महत्वाचा मुद्दा आहे. एकमेकांच्या अंगावर जात आहेत. ते दुसरे एक प्राध्यापक दाढीवाले, ते म्हणले मी आमच्याचा नेता आहे, त्यांना 4 लोक धरत होते रात्री, दारू पिले होते, तरी प्राध्यापक कसे विद्यार्थी घडवतात मला काय खरंच दुर्दैव वाटतं. पण येतात एकमेकांच्या अंगावर चालले, ते एकमेकाच्या अंगावर घालून झुंज तुमचे लावणं, आणि छानपैकी आपल्या घरामध्ये सायंकाळी हसत बसणं हा उद्योग आहे. त्याला आपण किती बळी पडायचं. अहो, या माणसाने जात मांडलेली नाही, या माणसाने धर्म मांडलेला नाही. धर्म मांडला नाही म्हणजे वैयक्तिक जीवनात तुमचा धर्म प्रत्येकाचा आहेच ना. म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील जेव्हा बीडवरनं खासदार झाले आणि एका जागतिक कम्युनिस्ट परिषदेला भारताचेही खासदार केले, त्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील, तर त्यांच्या शेजारी बंगालचा एक खासदार बसला होता, आणि रशियन डेलिगेशन मोठं होतं, आणि त्यांनी ते सर्व आयोजित केलं. जेवण वाढताना आले तर ते जे बंगाली खासदार होते ते त्याला म्हणाले बाबा हे एक शाकाहारी आहेत, ते म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील. तर त्याला एकदा आश्चर्य वाटलं, हाऊ इज इट पॉसिबल, ही इज अ मार्क्सिस्ट,
म्हणजे याचा अर्थ काय मार्क्सिस्ट मटणच त्याच्या कल्पना असतात, ते काय वाईट नाही. तर ते बंगाली जे होते ना, तर त्यांनी हिंदीमध्ये क्रांतीसिंह नाना पाटलांना सांगितलं आणि ते असं म्हणतात की तुम्ही मार्क्सवादी असून बटन कसं घातले. आता ते हिंदीमध्ये सांगितल्यामध्ये क्रांतीसिंह नाना पाटील मराठीत भाषण करायचे, मराठीमध्ये दणदणीत भाषण करायचे. ते मोठ्याने त्या बंगाली खासदाराला म्हणजे सांग त्याला, महाराष्ट्र बापाने 400 वर्षाबरोबर मला सांगितलं माळगाव तुकाराम महाराजांनी, जे का रंजले गांधले हा अभंगही सांगून टाकला. हा अभंगही क्रांतीसिंह नाना पाटलांनी सांगून टाकलं. हे क्रांतीसिंह नाना. आता यांचा विचार, तो विचार क्रांतीमध्ये आपण समाजामध्ये कसा रुजवायचा, हा प्रयत्न तुम्ही आम्ही सर्वांनी आपापल्या परीने करणं, हे क्रांतीसिंह नाना पाटील आणि अण्णाभाऊंना खऱ्या अर्थानं आदरांजली, श्रद्धांजली जी काय असेल ती विनम्र अभिवादन केल्यासारखं होईल. एवढं मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. खाली ठेवलं तर चालेल का? तसा आवाज माझा मोठा आहे. माझा अंदाजे शेवटच्या ह्याच्यापर्यंत माझा आवाज जाऊ शकतो. ऐकू येते ना सगळ्यांना? पुणे शहरातील पुरोगामी विचाराचे सगळे कार्यकर्ते, बरेच कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत. अजूनही पुण्यामध्ये खूप पुरोगामी कार्यकर्ते आहेत, परंतु अशा प्रकारचा विचार करून या ठिकाणी एकत्र आलेले हे कार्यकर्ते आहेत. त्यावेळेला माझ्यावर अध्यक्ष म्हणून थोडी सुरुवातीला दडपण आलं की एवढ्या बुद्धिवाद्यांच्या मेळाव्यात माझ्यासारख्या एका साध्या कार्यकर्त्याने बोलायचं म्हणजे बरंच अवघड काम आहे असं सुरुवातीला वाटत होतं. परंतु याच पुण्यात मी सोपं कॉलेजमध्ये शिवाजी महाराज हायस्कूलमध्ये शिकलेलो आहे आणि त्यामुळं तसा मी काही अंशी पुणेकर पण आहे. पुण्यामध्ये अनेक चळवळी आमच्या दादांनी सांगितलं, उल्हासदादांनी, की आमच्या विद्यार्थी कॉलेजच्या जीवनात आम्ही अनेक विद्यार्थी चळवळी केल्या. डॉक्टर कुमार सप्तर्षी, टिळेकर आणि मी अशा अनेक चळवळी त्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या केल्या. आजही त्यावेळचे विद्यार्थी मला जर कुठे भेटले तर आजही मला विचारतात की तू काय करतोस आणि कम्युनिस्ट पक्षाचं काम करतोस का. आणि मी ज्यावेळेला त्यांना सांगतो की मी कम्युनिस्ट पक्षाचं काम करतो, त्यांना त्यावेळेला हायसं वाटतं की हे चांगलं करताय तुम्ही. आम्हाला माहिती आहे कम्युनिस्ट आज देशामध्ये थोडे कमी झालेले आहेत, पण असं असून सुद्धा देशाला त्यांची गरज आहे असे ते मित्र सांगतात. आणि कम्युनिस्ट असल्याबद्दल, आणि त्यात मोठे मोठे लोक म्हणजे एका कॉलेजचे प्रिन्सिपॉल आज ते कराडमध्ये वकिली करतायत. पाटील त्यांचं आडनाव, रिटायर झाल्यानंतर ते वकिली करायला लागले. ते आले घरी एकदा, ते आणि त्यांच्या मंडळी, आणि त्यांनी विचारलं की ते म्हणले तू मला ओळखत नसेल पण मी तुम्हाला ओळखतो. सोपं कॉलेजमध्ये आम्ही तुमच्या पाठीमागं होतो तेव्हापासून मी ओळखतो आणि कम्युनिस्ट पक्षाचं काम करता का? करतो. तेव्हा आज हे सांगायचं प्रास्ताविक सांगितलं, परंतु आज ज्या दोन महाराष्ट्रातल्या दोन व्यक्तींची जयंती साजरी होते आणि योगायोगाने या दोन्ही व्यक्ती या कम्युनिस्ट पक्षाच्या सभासद होत्या. आणि नुसत्या सभासद होत्या असं नाही, तर मरताना सुद्धा मग क्रांतिसिंह नाना पाटील असतील किंवा अण्णाभाऊ साठे असतील, त्यांनी समाजाला हेच सांगितलं की आमच्या देहावर लाल बावटा पडला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. दोघांनीही सांगितली, ही वस्तुस्थिती आहे. त्यांना काही मिळालं मिळू नये किंवा नाही मिळालं तरी सुद्धा त्यांनी ती इच्छा दावळली नाही. कम्युनिस्ट पक्ष शेवटपर्यंत राबवला. तेव्हा अशा दोघांपैकी कॉम्रेड आपले नाही नाना पाटील यांचा विचार करताना नाना पाटलांना मी जवळनं पाहिलेले, कारण ते आमच्या घरी मी त्यावेळेला लहान होतो. माझा जन्म 50 सालचा आणि 57 साली किंवा त्याच्या अगोदर मोदींचा तुमचा जन्म एकच सालचा आहे. 57 जन्म 50 सालचा, पण लहानपणी
नाना पाटील आमच्या घरी यायचे, आले होते, बसले होते आणि त्यांना ताक लागायचे. एक चरवी भरून ताक त्यांना दिल्यानंतर ती अख्खी चरवी प्यायची, कारण ते पैलवानी शरीर होतं. हे मला आठवतं, तेवढंच आठवतं. त्यांच्या सभेला एकदा सभा झाली जाहीर संध्याकाळी 7 वाजता. त्या काळात 7 वाजता सभा, दिवे नसायचे, लाईट नसायचे, मग गॅसच्या पत्त्या, असा तो कार्यक्रम. आणि ते आले नाहीत. अनेक वक्ते बोलले, मोठे मोठे वक्ते, पण ते आले नाहीत. परत लोक जेवायला घरी गेले 9, 9:30 वाजता. हो, एक माहिती आहे तुझी सारखी, ते येणार. रात्री 11 वाजता नाना पाटील वाल्यामध्ये आले आणि 11च्या पुढं त्यांची सभा सुरू झाली. आजूबाजूच्या परिसरातून वीर, परिंच, राख आणि अनेक गावातून लोक आले होते सभेला. आणि त्यांनी जवळजवळ तास, 1.5 तास भाषण केलं आणि ती सभा संपली. एवढंच मला आठवते. त्यावेळेला मला झोपही लागली नाही, असं कारण मी 7 वर्षात त्यावेळेला. पण तो क्षण आठवतो. एवढं एक प्रभावी व्यक्ती हे नाना पाटलांच्या बद्दलचं त्यावेळेचा वैशिष्ट्य होतं. पण हे नाना पाटील ज्या वेळेला त्या समाजामध्ये राहत होते, 1900 साली त्यांचा जन्म झाला आणि 1900 साली हा महाराष्ट्र, काय अवस्था होती या महाराष्ट्राची ह्याचा ज्या वेळेला आपण विचार करतो, त्यावेळेला या समाजामध्ये त्या ठिकाणी जमीनदारी व्यवस्था होती. काही म्हणजे उत्पादनाचं साधन शेती, आणि शेती ही ठराविक सरंजामदारांच्या, काही ब्राह्मणांच्या, काही मोठ्या शेतकऱ्यांच्या ताब्यात असायची. ती त्यांच्याकडे कुळांकडे खंडाने असायची आणि त्याच्यातून मग बराचसा भाग कुळांच्या मालकांना त्यांचा मालकी म्हणून जायचा. म्हणजे त्यावेळेला मागणी केली त्यावेळेच्या जमीन मालकाने की आम्हाला 3/4 हिस्सा मिळाला पाहिजे. काही हिस्सा तुमच्या सरकारला जायचा आणि त्यामुळं मजुराला काही राहत नव्हतं. त्या काम करणारा तो जो कसरत होता जमीन, त्याला काही शिल्लक राहत नव्हती. ही अवस्था 3/4 ते मान्य केला नाही आणि 1/2 पुढं आलं आणि अशा प्रकारे समाज चाललेला होता. आणि त्या काळात नाना पाटलांचा जन्म झाला. त्या नाना पाटलांनी त्या काळामध्ये जे अन्याय होत होते, लोक ज्यांच्याकडून अन्याय होत होते, ब्रिटिश सरकारविरुद्ध त्यांनी लढे दिले. परंतु ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध लढे का दिले, तर त्या काळामध्ये आम्हाला एक धडा होता लहानपणी, पूज्याचा फटका. पूज्याचा फटका म्हणजे 125 रुपये, त्याच्यावर 0 लिहिलं की 1250 होतात. उसने 125 द्यायचे, चिठ्ठी 125 म्हणून लिहायची, जमीन घाण ठेवायची आणि एक पूज्य मांडायचं पुढं आणि 1250 रुपये तुला दिले होते तेव्हा ते आणून दे आणि त्याचं व्याज आणून दे, मगच तुला जमीन मिळेल असं सांगायचं. अशा प्रकारे जर पैसे देता आले नाहीत तर त्या जमिनीची मालकी त्या सावकाराकडे जात होती. हा तो काळ, हा धडा होता आमच्या 3री-4थीच्या पुस्तकामध्ये, मला आठवते आज. आणि त्या काळामध्ये नाना पाटलांनी अशा प्रकारे सावकारी करणाऱ्या लोकांना पत्री ठोकली म्हणजे पायावर फटके दिले. पायाचं तळ पायाला त्यांनी काठीने मारलं, त्याला पत्री देणं म्हणायचं. आणि अशा प्रकारे ते काळ्या भांडवलदारांच्या विरुद्ध, काळ्या सरंजामांच्या विरुद्ध सुद्धा लढले. हे काँग्रेसवाल्यांना मला सांगायचं. ज्याप्रमाणे ब्रिटिश सरकार हे त्यावेळेला ह्या काळ्या सावकारांना पाठिंबा देतो, कायदा तुमच्या बाजूने, जमिनीचे मालक तुम्ही आहात, त्यामुळे तुम्हाला हा घ्यायचा अधिकार आहे. दुर्दैव असं आहे की ह्याच्यानंतर काँग्रेसची सत्ता आली, पण आमच्या काँग्रेसवाल्यांना एक मला सांगायचंय की त्यांनी खरा इतिहास, आता हे व्यादोक्ती प्रकरण लोकांच्या समोर काहीच माहित नाही, अजून बऱ्याच लोकांना माहित नाही व्यादोक्ती प्रकरण काय. मला सुद्धा माहित नव्हतं. मी बारकाईने अलीकडे अभ्यास केल्यानंतर कळलं की शिवाजी महाराजांना सुद्धा राज्याभिषेक करायला इथल्या काही मंडळींनी, म्हणजे इथल्या त्यावेळेच्या भटजींनी विरोध केला. का केला? तुम्ही क्षत्रिय नाही, तुम्ही क्षत्रिय नसल्यामुळे तुम्हाला राज्य व्हायचा अधिकार नाही असं इथल्या ब्राह्मणांनी सांगितलं. हा इतिहास आहे. हे किती लोकांना आमच्या माहिती आहे. आम्ही ते सांगितलं पाहिजे. इतिहासात काँग्रेसवाल्यांनी ते दडवून ठेवलं. सांगितलंच नाही. व्यादोक्ती प्रकरण नव्हतं आम्हाला नव्हतं शाळेत.
शाळेत नव्हतं फक्त आम्हाला एवढं सांगत होते की शिवाजी महाराजांना विरोध झाला काही लोकांच्याकडनं कशाबद्दल झाला ते सांगितलं नाही. क्षत्रिय नाही म्हणजे काय क्षत्रिय नाही हा सगळा इतिहासाचा उलगडा आमच्या समोर केला नाही आणि त्यामुळं आज हे सगळं भूत उभं राहिलेलं आहे. ज्या शिवाजी महाराजांना अशा प्रकारे विरोध केला तीच मंडळी त्या शिवाजी महाराजांना डोक्यावर घेऊन आज नाचतायत ही परिस्थिती आहे. आणि तो इतिहास आमच्या शिक्षण खात्याला त्यावेळेला पुढे आणता आलेला आहे. बऱ्याच गोष्टी लपवल्या. एवढंच काय मगाशी दादा म्हणले की काही लोकांनी या स्वातंत्र्याला विरोध केला हे सुद्धा आमच्या इतिहासात नव्हतं. बघा सगळा देश पेटून उठला आणि देशात स्वातंत्र्य मिळालं असं आहे आमच्या इतिहासात. पण या स्वातंत्र्याला ब्रिटिशांचं सरकार राहिलं पाहिजे, ब्रिटिशांच्या सैनिक भरतीमध्ये लोकांनी गेलं पाहिजे हे सांगणारे पण लोक या देशात होते. आणि ते कोण हे आमच्या काँग्रेस सरकारने त्यावेळेला आम्हाला सांगितलं नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळं आमचा समाज तसाच अंधारात राहिलेला आहे. आजही आम्ही अंधारात आहोत की कुणी स्वातंत्र्याला विरोध केला, का केला विरोध, काय कारण असेल विरोध करायला. ते म्हणायचे भारताच्या लोकांची अजून लायकीच नाही स्वातंत्र्य हातात घ्यायची, त्यांची बुद्धिमत्ता तेवढी नाही, त्यामुळे अजून इंग्रजांनाच राज्य करू दे असं म्हणणारे लोक त्या काळात ह्या देशामध्ये होते. आणि हे कोण होते ह्याचा विचार सुद्धा आपण केला पाहिजे. त्या अशा प्रकारचा जुना जो महाराष्ट्र होता, सातारा जिल्हा होता, साधारणपणे सांगली, सातारा, कोल्हापूर आणि बीड पर्यंत या नाना पाटलांचं हे होतं. आणि त्या काळामध्ये ते बत्री सरकार आणि हे सगळ्या भानगडी होत्या. आणि त्या काळामध्ये नाना पाटलांनी अशा प्रकारे सावकारशाहीच्या विरुद्ध सर्वसामान्यांचे लढे उभे केले. त्यांचं प्रभावी वक्तृत्वामुळं ते लोकांना फार मोठ्या प्रमाणात जमा करू शकत होते. आणि त्याच्यानंतर या या देशाला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य काय एकट्या नाना पाटलांच्या मुळे मिळालं असं मी म्हणणार नाही. अनेक फोर्सेस होते स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये. काँग्रेस होती, महात्मा गांधी होते, त्याचबरोबर भगतसिंग होते, अनेक लोक होते. आणि त्यामुळे या देशाला स्वातंत्र्य मिळालं. तेवढंच काय दुसरं महायुद्ध झालं. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश साम्राज्यशाही खिळखिळी झाली. त्यांना त्यांचं देश चालवणं अशक्य होतं. मग त्यांनी नाईलाज असतो भारताला स्वातंत्र्य दिलं असं पार्लमेंटमध्ये वर्डिंग आहे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये की नाईलाज असतो भारताला स्वातंत्र्य देतं. आणि आमच्या वकील साहेबांना विचारतोय त्यावेळेचं तसं हे ब्रिटिश पार्लमेंटमधला ठराव आहे. चर्चिलनी ज्यावेळेला विचारलं ॲटलीला की तुम्ही का घाई करताय भारताला स्वातंत्र्य द्यायची, त्यावेळेला त्याचं उत्तर देताना ॲटलीने सांगितलं की नाईलाज असतो आम्ही स्वातंत्र्य देतो भारताला. आणि अशा प्रकारे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे स्वातंत्र्य कुणासाठी हा ज्यावेळेला प्रश्न उभा राहिला त्यावेळेला आमच्या नाना पाटलांनी पुन्हा बाजू बदलायला सुरुवात केली. आणि हे स्वातंत्र्य गोरगरिबांसाठी, कष्टकऱ्यांसाठी जर आपल्याला आणायचं असेल तर या देशामध्ये त्यावेळेला 1917 साली सोव्हिएट रशियात क्रांती झाली, 1949 साली चीनमध्ये क्रांती झाली. आणि त्यावेळेचं ते जे वारं होतं आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिस्थितीचं ते डाव्यांना, मार्क्सवादी विचाराला अनुकूल असं वारं होतं. आणि त्यामुळं हे तुमचे नाना पाटील हे अगोदर शेतकरी कामगार पक्ष आणि त्याच्यानंतर कम्युनिस्ट पक्षामध्ये आले. आणि मरेपर्यंत आमचे दादा म्हणले की पंढरपूरमध्ये मग मात्र ते माळकरी म्हणत नाही. त्यांनी पंढरपूर, मला आठवते मराठामध्ये बातमी आली होती त्या काळात, मी लहान होतो, पण त्या मराठामध्ये बातमी आली होती की नाना पाटील म्हणले मी कम्युनिस्ट पक्षाशिवाय इतरत्र कुठेही जाणार नाही, अशी त्यावेळेची बातमी आहे. तेव्हा नाना पाटलांचा इतिहास तो आहे. नाना पाटलांनी अनेक 2 वेळा ते पार्लमेंटचे सदस्य झाले. एकदा सातारा जिल्ह्यातून निवडून आले. नाना पाटलांचा आजही फलटणमध्ये पुतळा आहे. मग अशी मी आलो त्यावेळेला चर्चा चाललेली होती की पुणे शहरामध्ये सुद्धा अशा प्रकारचा पुतळा उभा केला पाहिजे असं मी त्यांना त्यावेळेला पाठिंबा दिला की असं केलं तर आम्ही सुद्धा त्यात सहभागी होऊ. अशा प्रकारे हे केलं तर. अण्णाभाऊंच्या बद्दल जर बोलायचं झालं तर अण्णाभाऊ साठे यांची माझी मैना गावावर राहिली जी माझ्या जीवाची होती एक राहिली, ह्याच्यामध्ये कुठल्या एका जातीचं वर्णन केलेलं. त्या ठिकाणी जो कामगार, मग तो ब्राह्मण कामगार असेल, तो मराठा कामगार असेल
किंवा तो कुठल्याही जातीचं काम करायचं, त्या प्रत्येक जो गिरणी कामगार होता त्याच्या बायका गावामध्ये खेडेगावामध्ये राहत होत्या. त्यात महिन्यानुमहिने वर्षानुवर्षे तिथे राहत होत्या आणि हा कुटुंबाचा पोट भरायला हा मुंबईमध्ये राहायचा. मुंबईमध्ये त्या चाळीमध्ये म्हणजे त्या गाड्यावर कसं जीवन असतं ते मी पाहिलेलं आहे. मी अनेक वेळा आमचे मित्र असल्यामुळे मला जायचा योग आला की एका गाड्यामध्ये 40-40, 50-50 तरुण कामगार राहायचे आणि पाळी सुटली की बाकीच्या पाळी संपलेल्या लोकांनी येऊन तिथं झोपायचं, नवीन पाळीवाल्याने बाहेर जाऊन कामावर जायचं. ही त्यावेळेची तिथली मुंबईची परिस्थिती होती. आणि त्याच्यात ह्या कामगाराला स्वतःच्या बायकोपासून दूर राहावं लागतंय. ही आर्त किंकाळी त्या गाण्यामध्ये माझी मैना गावावर राहिली ह्या गाण्यात ती आर्त किंकाळी आहे की ह्या मला समाज व्यवस्थेमुळं मी माझ्या कुटुंबात राहू शकत, बायका पोरांच्यात राहू शकत नाही, मला मुंबईमध्ये पोट भरायला राहावं लागतंय. ही त्यावेळेची ती परिस्थिती होती आणि ती अण्णाभाऊ साठ्यांनी त्यांच्या काव्यातून व्यक्त केलेली आहे. अण्णाभाऊ साठे सुद्धा अशा प्रकारे अनेक त्यांच्या ज्या कविता आहेत, त्यांच्या कादंबऱ्या आहेत, त्या प्रत्येक ह्याच्यात त्यांनी वर्गीय हितसंबंध सांगणारेच गोष्टी लिहिलेल्या आहेत की समाजामध्ये 2 प्रकारचे वर्ग आहेत, एक भांडवलदारांचा आणि दुसरा कामगार वर्गाचा. आणि हा कामगार वर्ग कष्टकरी वर्ग आणि मग त्याच्यात पद्धतदलित आले, सगळे आले. त्यांनी कधीही फक्त जग सोडून गेलं म्हणजे सांगून गेले भीमराव. हा जग बदल घालून घाव हे जे प्रचंड छळिले, धन्वंतांनी प्रचंड छळिले, तसेच मगरांनी जणू माणिक गिळले, चोर जाळले साव, मला सांगून गेले भीमराव. जग बदल घालून घाव असे जे म्हटलेलं आहे, जग बदललं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. जग बदललं पाहिजे हे अण्णाभाऊंचं म्हणणं होतं. आणि हे येतं कुठून? मार्क्सवादातून. जगामध्ये आज जगायची अवस्था काय आहे? एक मुठभर भांडवलदार, मुठभर सत्ताधारी, मुठभर साम्राज्यवादी हे जगावर हुकूमत गाजवत आहेत. हे बदललं पाहिजे. आणि सत्ता कोणाची आली पाहिजे? हे बदलून जग बदललं पाहिजे यासाठी. आणि कामगार कष्टकऱ्याची सत्ता आली पाहिजे. मग त्या सगळ्या जाती कामगारांच्या आणि सगळे कष्टकरी त्यात आले. हेच अण्णाभाऊंना सांगायचं होतं. आणि हे अण्णाभाऊंच्या जयंतीला सांगितलं जात नाही. हे आजचं दुर्दैव आहे. जग बदललं पाहिजे हे मार्क्सने सांगितलं, तेच अण्णाभाऊंनी सांगितलं. त्यांच्या प्रत्येक वाक्यात अण्णाभाऊंच्या मार्क्सवाद दडलेला आहे. तुम्ही जर बारकाईने अभ्यास केला तर मार्क्सवादाशिवाय त्यांच्या कादंबऱ्यात, त्यांच्या काव्यामध्ये कुठेही काही. आणि त्यांना जातीय ही सीमा नव्हती. तो हिंदू कामगार असेल, तो मुसलमान कामगार असेल, हिंदू असेल, तो मराठा, ब्राह्मण सुद्धा कामगार होते मुंबईत. काही ब्राह्मण मराठा कामगार होते, धनगर होते, माळी होते, ज्यांना पोट भरायला मुंबईला जावं लागत होतं ते सगळे होते. आणि ते कामगार सगळे त्याच्यामध्ये ते सहभागी होते. त्यांच्या डोळ्यापुढे तो होता. आणि त्यांनी तशा प्रकारे हे करायचा प्रयत्न, त्यावेळेचा तो काळ होता. आज काळ बदललेला आहे. आणि बदललेल्या काळामध्ये सत्ताधारी जे आत्ता आलेले आहेत ते कशा प्रकारे गैरफायदा घेत आहेत. शिवाजी महाराजांना हिंदू करून टाकलं. म्हणजे ज्या हिंदू ह्या भटांनी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक होऊ दिला नाही, तेच भट आणि तेच लोक आज हिंदू रक्षक करायला निघाले. गोरक्षक आणि हिंदू रक्षक. शिवाजी महाराजांचा इतिहास असा नाही गायींचं रक्षण करणारा आणि ब्राह्मणांचं रक्षण करणारा असा इतिहास शिवाजी महाराजांचा नाही. शिवाजी महाराजांनी सगळ्या जातींना, सगळ्या लोकांना एकत्र धरलं, मुसलमानांना सुद्धा एकत्र धरलं. आणि म्हणूनच ज्यावेळेला आग्र्यावरून सुटका होताना तिथं त्यांच्या जागेवर तो एक मुसलमान मुलगा थांबला, मदारी मेहतर. हा इतिहास आहे. आम्ही विचार करत नाही की अरे मदारी मेहतर मुसलमान होतो, तो कसं काय थांबला? त्याला वाटत होतं की हे स्वराज्य उभं राहिलं पाहिजे. का स्वराज्य उभं राहिलं पाहिजे? आणि ते रयतेच होतं म्हणून, बाकी काही नाही. शिवाजी महाराजांनी तसं कधी बघितलेलं नव्हतं.
आणि दुसरी एक मला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, आमच्या टीकेकरता इथं आहेत म्हणून सांगायचं आहे की आमच्या या हिंदू धर्मामध्ये सगळ्यात वाईट जर कोणती गोष्ट असेल तर ती एक आहे की अहो या ब्राह्मणांची जी बायको आहे, या ब्राह्मणांची जी आई आहे, जो हिंदू धर्म सांगतो त्याची तुम्ही त्यांना विचारा, ह्या आई बायको मुलगी ह्यांना तुम्ही शूद्र समजता का? हिंदू धर्म ह्यांना शूद्र समजतो त्या स्त्रियांना, मुलगी आई आणि बायको, आहे का नाही खरं? आणि मग असल्या धर्माला तुम्ही मानता का हे आपण त्यांना विचारलं पाहिजे. आणि त्यांच्या स्त्रियांनाही हे माहीत नाही ते की करताय की हा आमचा हिंदू धर्म आम्हाला शूद्र समजतो, प्रत्येक स्त्रीला शूद्र समजतो, हे हिंदू धर्मामध्ये माहीत नाही. हे सांगितलं पाहिजे असं मला वाटतं आणि हे हायलाईट केलं पाहिजे. असे जे काही वेगळे वेगळे मुद्दे आहेत ते सगळे काढून जर आपण त्यांच्या थोबाडावर मारू शकलो तर मला वाटतं आपण यातनं काहीतरी शोधून काढून त्यांचा हे करू शकू, एवढंच सांगून. आणि मला या ठिकाणी अध्यक्षीय भाषण करण्याची परवानगी दिली, बोलायला संधी दिली आणि आमच्या राहांसमोर मला एवढं जोरात बोलायला लागलं, त्याच्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार मानून मी माझं भाषण पूर्ण घेतलं. त्याचे निरोपही पटकन जातात आणि त्याही याला सर्वांनी बुधवारी जर ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी यावं. आता ॲडव्होकेट मिंद्यांना मी म्हटलं की कारण मिंदे साहेब हे खूप समतावादी आणि वैचारिक पातळी असलेले एक ॲडव्होकेट आहे आणि ते पासलकर स्मारकला जर 15 तारखेला जी सर्व शिवप्रेमींची एक बैठक होती त्याला ते कायम उपस्थित असतात. मी त्यांना म्हणत होतो की तुम्ही आभार मानता का, पण ते म्हटले नाही. पण त्यांनी सत्यसिंग पवारांना अण्णाभाऊंचा वर्क पूर्णपणे आठवण करून दिला, तर त्याचा मुखदगत होता. तर तसंच मला आणखीन एक सांगायचं आहे की इथं पवार आणि शिर्के असे 2 जण आहेत. माझं नाव, पहिलं नाव कुमार पवार आणि कार्यक्रम आपण 1:30 पर्यंत हा संयुक्त जयंतीचा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. आणि 2004 साली मी पुण्यामध्ये शिकायला आलो. आज पहिल्यांदा क्रांतिसिंह नाना पाटलांची जयंती मी पुण्यामध्ये होतो आहे. आतापर्यंत कधीही क्रांतिसिंह नाना पाटलांची जयंती साजरी झाली नव्हती आणि मला असं वाटतं की जनसंघर्ष समितीचं हे फार महत्त्वाचं योगदान आहे की अशा पद्धतीने क्रांतिसिंह नाना पाटील आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची संयुक्त जयंती आपण साजरी केली. कारण आपण सर्वजण विस्मरणामध्ये ढकलतो आहे क्रांतिसिंहांना. त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात ही अतिशय चांगल्या पद्धतीने दिनकरराव जावळकर यांनी संत तुकारामांचे अभंग आपल्यासमोर म्हटले आणि त्यातनं या कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यांचे मी हार्दिक आभार मानतो. कारण त्यांचा आपण सत्कार करूया. दिनकरराव या पुढे या. दिनकररावांचा सत्कार दादांना सांगा, फुलादादांना करण्याची विनंती करतो. तिथंच या पुढे या पुढे. त्यांना 250 अभंग तुकारामांचे पाठ आहेत आणि त्यांनी तर भारतीय संविधानातले स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ही जी मूल्य क्रांतिसिंह नाना पाटील मानत होते, ते स्वतः माळकरी होते, वारकरी होते. तर त्या अतिशय चांगल्या अशा अभंग गायनातनं आज या कार्यक्रमाची सुरुवात झाली. आणि त्यानंतर आजच्या सभेला खऱ्या अर्थाने जे मूलभूत मांडणी केली ती आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांनी जी समग्र मांडणी केली, त्याच्यातनं हे लक्षात आलं की त्यांच्यावर ज्या पद्धतीने हल्ला झालेला आहे, आपल्यावर झालेल्या हल्ल्याला किती विधायक आणि संविधानिक उत्तर दिलं पाहिजे आणि राज्यभरामध्ये एक चळवळ त्यांच्या पाठीमागे उभी राहते आहे. तर प्रवीणदादांचे मी हार्दिक आभार मानतो, कारण त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने समग्र मांडणी केली. आणि त्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी इथे क्रांतिसिंहांबद्दल आणि लोकशाहीरांबद्दल आपले मनोगत व्यक्त केलं आणि या सर्व उपक्रमांबद्दल जनसंघर्ष समितीचे आभारही मानले आणि धन्यवाद व्यक्त केले. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उल्हासदादांनी ज्या पद्धतीने सर्व पट आपल्यासमोर मांडला आणि त्यांच्याकडे जो किस्स्यांचा खजिना आहे, तर आपण सर्वांनी हा एक उपक्रम हातामध्ये घेतला पाहिजे की त्यांचे जास्तीत जास्त व्हिडिओज केले पाहिजे, कारण हे किस्से कुणाकडेच नाहीये. आणि मला असं आतापर्यंत वाटत होतं की त्यांच्याकडे फक्त काँग्रेसचे आणि गांधींचे किस्से आहेत, पण त्यांच्याकडे आता मार्क्सवाद्यांचे किस्से आहेत, क्रांतिसिंहांचे किस्से आहेत. ते त्यांच्याकडे किती किस्से आहेत याची एक यादी आपल्याला करावी लागणार आहे. तर खऱ्या अर्थाने
या कार्यक्रमाचं दादांना मंडई विद्यापीठाचे कुलगुरू तर उल्हासदादांचे मी हार्दिक आभार मानतो, कारण त्यांनी आपल्याला अनेक गोष्टी ज्या सांगितल्या त्या कुठल्याही आपल्याला सोशल मीडियामध्ये मिळणार नाही, पुस्तकांमध्ये वाचायला मिळणार नाही आणि याचं डॉक्युमेंटेशन झालेलं नाही. त्यामुळे हे व्हिडिओ जे करतात आपले सहकारी त्यांचे हार्दिक आभार की त्यांनी हे सगळे व्हिडिओ आता बहुतेक सोशल मीडियावर तो जाणार ना, तर हा आपल्यासाठी डॉक्युमेंटेशनच्या स्वरूपामध्ये उपलब्ध असेल. आणि या कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोह म्हणजे क्रांतिसिंहांच्या सभेचा अध्यक्ष समारोह हा फत्तेसिंह यांनी केला. आणि कॉम्रेड किती जहाल असतात आणि किती स्पष्टपणे आपले मत मांडतात, म्हणजे क्रांतिसिंह कसे बोलत असतील याचा अंशरूपाने आपल्याला दर्शन हे आदरणीय फत्तेसिंह पवार यांच्या अध्यक्ष समारोहामध्ये झालं. आदरणीय टिकेकर ताई यांनी या कार्यक्रमामध्ये विचार मंचावर उपस्थित राहून जी आपली एक सामाजिक न्यायाची भूमिका आहे त्यामध्ये विचार न मांडता या कार्यक्रमाला मूक पाठिंबा दिला आणि त्या अर्थाने खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम पुढे गेला. असे कार्यक्रम दर महिन्याला व्हावे अशी जी कल्पना मुकुंदरावांनी मांडलेली आहे त्याला आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे. अशा प्रकारचे जयंतीचे कार्यक्रम व्हावे. क्रांतिसिंह नाना पाटलांचा पुतळा आपण सर्वांनी प्रयत्न करून लवकरात लवकर पुण्यामध्ये उभा केला जावा आणि त्यांची जयंती दरवर्षी न चुकता, म्हणजे आता शाहूंची जयंती सुद्धा ज्या पद्धतीने जनसंघर्ष समिती आयोजित करते गुडलक चौकामध्ये ठिकठिकाणी ते व्हायला सुरुवात झालेली आहे. तर हे करंटेपणा आपण करायला नको. या लोकांचं जे योगदान आहे हे योगदान आपण कधी विसरता कामा नये. शेवटी एवढं सांगेन की प्रसिद्ध पत्रकार पी साईनाथ यांनी स्वातंत्र्याचे अखेरचे शिलेदार नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये सर्व या सगळ्या क्रांतिसिंहाच्या वाटचालीबद्दलचं सगळे डिटेल्स त्याच्यामध्ये आहे की कशा पद्धतीने प्रति सरकार त्यांनी स्थापन केलेलं होतं. आणि शेवटी एवढं सांगतो की आपण सर्वजण एका बाजूला संविधानिक मूल्यांवर काम करतो आहोत, एका बाजूला सरकारमध्ये सुद्धा लोक जाण्याचं स्वप्न बघतात. पण हे दोघेही माणसं क्रांतिसिंह नाना पाटील आणि लोकशाही हे कायम विरोधी पक्षांमध्ये होते आणि कायम विरोधी पक्षात राहून व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचं त्यांनी जे काम केलं ते जनसंघर्षाची प्रेरणा मानणारे आपल्या सगळ्यांसाठी मार्गदर्शक आहे. मी जनसंघर्ष समितीच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी ज्यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा अशी आपल्याला विनंती करतो. आणि अध्यक्ष माननीय कॉम्रेड ॲडव्होकेट फत्तेसिंह पवार यांच्या परवानगीने हा कार्यक्रम औपचारिकरित्या संपला. अनौपचारिक संवाद आपला चालू राहील असं जाहीर करतो आणि थांबतो.